हाय, कसे आहात सगळे? तर आज आहे एक स्पेशल डे आणि ते तुम्हाला कळलंच असेल पुढे, की स्पेशल डे काय आहे आणि म्हणजे सेलिब्रेशन आहे, एक बर्थडे सेलिब्रेशन आहे माझ्या मुलाचं, लहान मुलाचं. त्याला आता 10 वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि उठल्यानंतर हे रात्री मी जे बेडशीट वगैरे होते ते वाळत घातलेले होते. ते रात्रीला ओलेच होते म्हणून बाहेरच पडलेले होते. तर आता ते काढून घेतलेलं आहे आणि बर्थडे असला तर त्यांच्या आवडीचंच काहीतरी बनवायचं असतं. तर रात्रीच मला सांगितलेलं होतं, की मला आज डोसाच पाहिजे म्हणून. तर आज म्हणजे त्याच्या टिफिनमध्ये मी डोसा देते. आणि बॅटर वगैरे जे आहे ते मी घरी बनवलं नव्हतं. त्याने ऐन वेळेवर सांगितल्यामुळे मी ते बाहेरूनच आणलं आणि बाहेरून आणल्यामुळे म्हणजे मी त्यावर जे आहे चटणी किंवा जी सांबार वगैरे असते ती बनवत नाही. फक्त तूप घालते आणि तूप जे आहे ते थोडं जास्त घालायचं आणि घातल्यानंतर जी कांदा लसूणची चटणी असते ती त्यावर स्प्रेड करायची. मस्त स्प्रेड केल्यानंतर तो कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आणि तो तसाच द्यायचा. मुलांना छान म्हणजे आवडतो त्यांना ते खायला. म्हणून मी अगदी डोसा वगैरे जे असेल तर जेव्हा ते केव्हाही बनवते तर त्यांना ती तशीच देते, म्हणजे ते आवडीने खातात. आपण सुद्धा अशाच प्रकारे ट्राय करून बघा. कांदा लसूण जे आहे आणि तूप घालायचं आणि स्प्रेड केल्यानंतर मस्त त्यांना द्यायचं. आवडीने खातात मुलं. चटणी वगैरे बनवायची काही गरज नाही त्यासाठी. अगदी म्हणजे माझ्याकडे जे आहे ना, इडली वगैरे जर बनवलं मी तरच मी सांबार किंवा चटणी बनवते. त्याशिवाय डोसा जर असेल तर डोस्यावर मी कधीच म्हणजे चटणी सांबार बनवत नाही. आणि हो, तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. कारण बरेच असे आहेत की जे फक्त म्हणजे बघून सोडून देतात. सबस्क्राईब किंवा लाईक वगैरे काहीच करत नाही. प्लीज सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा व्हिडिओला. जर आवडत असतील आपल्याला तर अशाच प्रकारे कंटेंट जे आहे तुम्हाला म्हणजे पुढे पाहायला मिळतील. आणि सकाळची ही लगबग आहे ना, ती प्रत्येक मोस्टली सगळ्यांच्या घरात असते. अगदी म्हणजे उठल्या सकाळी हे सुरू असतं की डब्बा करायचा, मुलांना तयार करायचं, त्यांना शाळेला सोडायला जायचं. जर व्हॅन असेल तर ठीक, नाही तर परत आपल्याला त्यांना सोडायला जावं लागतं. आणि ह्याचीसुद्धा आता तयारी झालेली आहे. त्याने देवपूजा वगैरे केली आणि मस्त आज कलरफुल ड्रेस घालून जातोय स्कूलमध्ये आणि आता दुसरा मुलगा आहे तो सुद्धा पूजा करून घेतोय. उद्याच्याकडे जाताना आज किती महत्त्वाचा असतो, आपण काय करतोय, आपण काय करायला पाहिजे, आपल्या डोक्यातून काय बाहेर येतंय, त्याला सर्वस्वी जबाबदार आपलं बालपण आहे. आपण काय जगलोय, आपण काय झिरपवलंय आणि आपल्यामध्ये काय आहे याच्याशिवाय दुसरं काही नाही. आज आपण काय जगतोय हाच आरसा आहे. आपण उद्या काय करणार आहोत याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. प्रत्येक क्षण पेरणी आहे. ही पेरणीच पुढे चालून वटवृक्ष होईल आणि आपल्याला सावली देईल. बरोबर की नाही? आणि आत्ता झाली चहाची वेळ, म्हणजे मुलं वगैरे गेली. थोडा मला एक्सरसाइज वगैरे जे करायचं होतं ते केलं आणि आता चहा घेते. मस्त गरमागरम थंडीत हा जो चहा आहे ना, तो इतका छान वाटतो ना, की बस म्हणजे थंडी अगदी निघून जाते त्यामुळे आणि मन जे आहे ते प्रसन्न होतं. आणि थंडी जी आहे ना 4-5 दिवसापासून थोडी जास्त आहे. त्यामुळे अगदी आमच्याकडे 2-3 वेळेस चहा होतो. म्हणजे दुपारी एक वेळेस, परत संध्याकाळी एक वेळेस, सकाळी एक वेळेस, अशा प्रकारे 3 वेळेस तरी चहा म्हणजे हा कंपल्सरी होतोच आहे. आणि आत्ता जी वेळ आहे ती आता क्लीनअप करायची. रूम थोडी म्हणजे जे चादर वगैरे आहे ते ठेवून घेते आणि व्यवस्थित क्लीन करते आणि सेट करते. सकाळची जी कामं आहे ना यार, ते आपल्याला कंपल्सरी करावेच लागतात. त्याला आपल्याला हो किंवा नाही म्हणून असं चालत नाही. म्हणजे करायचे आहे ते कंपल्सरी, म्हणजे कंपल्सरी मस्ट आहे, ते आपल्याला करावेच लागतात. हे अशी जी कामं आहेत ते कोणाला दिसतसुद्धा नाही, की म्हणजे ही कामं आपण करतोय पण त्याला आपल्याला वेळ तर द्यावाच लागतो की. 2 मागता 4 मिळती अशी ही कामे असतात. आपल्याला म्हणजे 2 कामच दिसतात. आपल्याला 2च कामं करायची, पण असे बरेच असे छोटे-मोठे कामं निघून जातात, की एका पाठोपाठ एक असे आपल्याला बरेच असे कामं करावी लागतात. आणि घरातला जो पसारा आहे ना, जितका आवरायचं तितकं तसाचा तसा दिसतो आपल्याला. आज आवरलं तर उद्या तसंच दिसणार. पण हे मेन जे आहे ना, जी वस्तू आपण काढलेली आहे ती तिथल्या तिथे ठेवल्या गेली, म्हणजे जो पसारा आहे तो दिसणार नाही. पण ते काय आपण कोणाला सांगायचं? किती सांगितलं तरी मुलं ऐकत नाही. जे वस्तू काढतात ते कुठल्या कुठे फेकलेली असते, त्यामुळे सगळीकडे पसारा दिसतो. आणि हा जो आहे आमचा छोटू शेट आलेला आहे आता, आणि इतकं क्यूट आहे ना, त्याला बघून ना सगळं म्हणजे मी विसरून जाते सगळं काही. आपल्याला सुद्धा आवडतं ना हा? मला कमेंट जरूर करा कसा वाटतो आमचा बाळ. आणि यार याची नखरे इतके असतात ना, की अरे बापरे! म्हणजे पुरवता नाकी नऊ येतं. आणि इतकं छोटूसं पिल्लू आहे, पण बस म्हणजे इतका आगाऊ आहे की म्हणजे सांगायलाच नको काही.
आणि आता आई, बाबा आणि बहिणी आलेली आहे, भाऊ आलेला आहे, म्हणजे चौघं सोबतच आले आता. आणि हा जो आहे ना, तो आला तेव्हाच झोपलेला होता आणि आत्ता त्याला परत झोपायचं नाही. त्यासाठी त्यातून नौटंकी सुरू आहे त्याची, की मला परत झोपवू नका. म्हणजे उठल्या-उठल्या तो असा ॲक्टिव्ह झाला, की बस मला म्हणजे तुम्ही काहीच करू नका, झोपूसुद्धा नका, मला पकडूसुद्धा नका, माझा मी खेळतो तसं. आणि हा छया-छयावाला फोन आहे त्याच्याकडे, तो त्याला वाजवत होता आणि मस्त खेळत होता त्याने. माझ्या माहेरचे आणि सासरचे लोकं म्हणजे पुण्यामध्येच राहत असल्यामुळे आम्ही असे काही प्रोग्राम असतील तर तेव्हा एकत्र येतो. म्हणजे त्यांच्याकडे असेल तर त्यांच्याकडे आम्ही जातो किंवा माझ्याकडे असेल तर माझ्याकडे सगळे येतात आणि मस्त एन्जॉय करतो आम्ही. बरं वाटतं असं सगळं एकत्र आल्यानंतर म्हणजे 4 गोष्टी आपण सुखदुःखाच्या एकत्र करतो आणि छानच वाटतं म्हणजे. आणि आता संध्याकाळची तयारी सुरू करणार होती मी. आता साडी वगैरे काढत होते, पण हा मुलगा जो आहे तो साडी वगैरे अजिबात काढू देत नव्हता. नुसतं मस्ती करतोय यार आल्यापासून हा. आणि त्यात इतकी एनर्जी आहे ना, की म्हणजे त्याची एनर्जी कधीच डाऊन होत नाही. आणि आजीसोबत खेळताना तर त्यांना इतकं छान वाटतं, की म्हणजे आजी मिळाली म्हणजे झालं सगळं काही. आणि हे दोघंसुद्धा 3:30ला घरी आले होते. ते आल्यापासून ते सुद्धा त्याच्यासोबतच मस्ती करत आहे आणि आत्ता झाले संध्याकाळचे 7 आणि सगळे आलेले आहे. म्हणजे त्याचे जे मित्र होते माझ्या मुलाचे, त्यांनी सगळ्यांना बोलवलं आहे आणि सगळ्यांना बोलवल्यानंतर असे गेम सुरू आहे त्यांचे. म्हणजे गॅलरीमध्येच मी असं थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं, त्यावर ते बसले आणि मस्त खेळत आहे. मस्त स्टोरी टेलिंग सुरू होती आणि हे केकसुद्धा आलेला आहे. छान आहे ना केक? आणि हा काकाला उचलायला सांगत होता त्यामुळे तो रडतोय आणि त्याचा कॉल सुरू असल्यामुळे तो त्याला घेत नव्हता. लगेच तो तिथून निघूनसुद्धा गेला आणि इथे सगळे आले आहे आणि आता त्याची ओवाळणी करतो एक-एक करून आम्ही. पहिले आजीने, नंतर दुसऱ्या आजीने म्हणजेच नानीने आणि नंतर बाकीच्यांनी आम्ही सगळ्यांनी केली त्याची ओवाळणी. आणि छान वाटलं यार, असं काही असलं की बरं एकदम मस्त वाटतं की घरात. बरोबर की नाही? तुमच्या घरात पण असं काही प्रोग्राम होत असतील आणि सगळे जर इथेच राहत असतील तर ते आल्यानंतर छान वाटतं एकदम. आणि ही आमची वैष्णवी सगळ्यात लहान मेंबर आहे ओवाळणी करणारी. आणि ही ह्यालाच विचारत होती की आता काय करू मी पुढे, आणि तो तिला सांगतोय. मस्त असं केक कटिंग झालं आणि हे त्याच्या सोसायटीतले मित्र आहे. त्याने फक्त म्हणजे जे त्याचे मित्र आहे त्यालाच बोलवलेलं आहे आणि त्यांनाच म्हणजे मी त्याला सांगितलं होतं की तुला ज्याला बोलवायचं असेल त्यालाच बोलव. त्याने त्यांना बोलवलेलं आहे फक्त. आणि मस्त जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर आम्हीसुद्धा जेवलो. पनीरची भाजी मी घरीच केली होती. तर हा आपल्याला बर्थडे सेलिब्रेशनचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.